मी पराग लिमये. मी आत्ता पळसदेवच्या मंदिरात आहे आणि पळसदेव हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की उजनी धरणातलं पाणी कमी झालं की ते पाण्याबाहेर डोकावायला लागतं आणि ते बघण्याकरता अनेक अभ्यासक आणि मंदिर स्थापत्याचे जे विद्यार्थी आहेत ते बघायला येतात. तर त्या दृष्टीनेच आम्ही इथे आलो आहे आणि नेमकं मुख्य मंदिराच्या समोर पाण्यामध्ये असलेल्या त्या एका पडक्या मंदिरापाशी आम्ही आत्ता त्या मंदिरातच आहोत. मी आत्ता इथे या मंदिरात भग्न मंदिरात आहे, परंतु या मंदिराचं वैशिष्ट्य असं की मंदिर स्थापत्य काय असतं, शिल्पकला काय असते ते बघण्यासारखं आहे. मंदिराच्या बाह्यांगाने चारही बाजूनी रामायणातल्या कथा कोरलेल्या आहेत. मग ते राम असोत, श्रीराम असोत, सीतामाई असोत, लक्ष्मण असो किंवा वाली सुग्रीवाचं युद्ध असो, जटायूचं रावणाने केलेला त्याची हत्या असो किंवा त्याचा युद्ध असो, असे अनेक प्रसंग कोरलेले आहेत. पण दुर्दैव असं आहे की हे बहुतांश वेळा वर्षातलं पाण्याखाली असतं, त्यामुळे त्याची खूप झीज झालेली आहे, दुर्लक्ष आहे लोकांचं. फक्त इथे जो वावर आहे तो फक्त एप्रिल मे महिन्यातल्या 2-3 महिन्यात असतो. खूप पडझड झालेली आहे. त्यामुळे या मंदिराचं आपण पुनरुत्थान म्हणू किंवा त्याचं रिस्टोरेशन म्हणू हे होणं गरजेचं आहे. नाही तर हा चांगला जो आपल्या स्थापत्यकलेचा ठेवा आहे, अनेक वर्षांची ही जी काही सगळी आपल्या पूर्वजांची तपस्या आहे ती खरोखर पाण्यात वाहून जाईल अशी स्थिती आहे. आणि हे मंदिर बघितल्यानंतर खरोखर भारावल्यासारखं वाटतं आणि आपले पूर्वज किती महान होते याची आपल्याला कल्पना येते. आणि मग त्यांच्यासमोर आज आपण काही नाही हे प्रकर्षाने जाणवतं. हीच खरी इथे येण्याची प्रेरणा आहे आणि भूमिका आहे.